हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ स्वागत करते तुमचं माझे यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माझे सासर. तर हा व्हिडिओ जो आहे हा बुधवारचा आहे. तर हा दुसरा मार्गशीर्षचा गुरुवार होता. त्याची तयारी मी बुधवारपासूनच सुरुवात करते. बुधवारपासून म्हणजे कसं, बुधवारी मंदिर वगैरे स्वच्छ करून देवांना आंघोळ वगैरे घालून ठेवते. कारण गुरुवारच्या ज्या गडबडीत सकाळी शाळेचं डबे वगैरे घरातली कामं यामुळे नाही होत नाही होत म्हणण्यापेक्षा उशीर होतो. आणि मग 3-4 वाजता पूजा मांडणं ते पण मला जमत नाही. 3-4 वाजता मांडणं मला चुकीचं वाटतं. त्यामुळे मग मी अगोदरच्या दिवशीच असं करते की देवांना आंघोळ वगैरे घालून मंदिर वगैरे स्वच्छ करून ठेवते आणि त्यानंतर मग मी गुरुवारी घरातले कामं आवरले की मग पूजा मांडून घेते. कारण सकाळी सकाळी मांडायचं म्हटलं तर नायराची शाळा वगैरे असते, त्यामुळे मग ते होत नाही. सकाळी डब्बा वगैरे असतो, घरातले कामं असतात, पाण्याची वेळ असते, त्यामुळे मग सकाळी सकाळी ते करणं होत नाही. त्यामुळे मग मी अगोदरच्या दिवशीच अशी माझी ही तयारी मी करून ठेवते. तर त्याप्रमाणेच मी ह्या वेळेस पण बुधवारच्या दिवशी मी घरातली कामं वगैरे आवरून झाली, आंघोळ वगैरे झाली. त्यानंतर मग सगळ्यात पहिलं मंदिर स्वच्छ करून घेते, देवांना आंघोळ घालून घेतली. कारण आपल्याला जसं जमतं त्याप्रमाणेच आपण केलं तर ते होतं, नाही तर मग सगळी गडबड होऊन जाते. त्यामुळे मग आपल्याला जसं जमतं तसं करायचं. तर मला नाही की माहिती हे योग्य आहे की अयोग्य आहे अगोदरच्या दिवशीच करून ठेवणं, पण आपल्याला जे वाटतंय, आपल्याकडून जेवढं होतंय तेवढं करणं आपण केलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. उगाच चिडचिड आणि गडबड करण्यापेक्षा एखाद्या वेळेस आपल्याला जसं जमतंय तसंच केलेलं बरं पडतं. म्हणून मग मी अगोदरच्या दिवशी हे करून ठेवते. तर आता मी हे देवांना आंघोळ घालून घेते. कारण मंदिर उंच असल्यामुळे अगोदरच्या दिवशी जर हे करून घेतलं तर उपासाच्या दिवशी वर चढ खाली उतर केल्यामुळे तो पण त्रास होत नाही, तो पण त्रास वाचतो. म्हणून अगोदरच्या दिवशी करून ठेवते, म्हणजे मला बरं पडतं. तर सॉरी फ्रेंड्स, तर नायरामध्ये बसलेली होती, तिचं बडबड चाललेली होती, त्यामुळे मग मध्ये मी हे केलं. तर मस्त असे मी पितांबरीने देवांना हे करून घेते, घासून वगैरे. मस्त असे पितांबरीने घासले की एकदम चकाचक दिसतात आणि एकदम सुंदर वाटतात. कारण पितळेचे देव आहेत आमच्याकडे आणि चांदीचे हे देवांचे टाक बनवलेले आहेत. तर ते चांदीचे पण मी यानेच घासते, पितांबरीने. त्याने घासल्यानंतर पण ते खूप मस्त असे चकाचक होऊन जातात, खूप सुंदर होतात. जे काही काळं वगैरे झालेले असतात, चांदी जशी काळी पडते तसे ते काळे पडतात. तर त्याप्रमाणे त्यांना जर पितांबरीने आपण घासलं, फक्त हाताने घासते, म्हणजे काथ्या वगैरे असं काही नाही वापरत, हातानेच घासून मस्त असे चकाचक होतात. तर ही पितांबरीची पावडर खूप छान आहे. पितांबरी म्हणूनच नाव आहे तिचं, पण ती खूप छान आहे पितांबरीची पावडर. सॉरी. तर मस्त असे चकाचक देवांना आंघोळ घालून झालेली आहे आणि बघा किती सुंदर असे दिसत आहेत. तर मस्त असे चकाचक केलेले आहेत. कळसा वगैरे घासून आणि ठेवलेला आहे भरून. हे बघा, चांदीचे पण मी याने घासते पितांबरीने, तर ते पण मस्त असे चकाचक झालेले आहेत, नाहीतर असे काळे काळे होतात ते ठेवल्यामुळे. तर त्यानंतर मग देवीचं मळवट वगैरे भरवून भरून हे करते, भरून घेते. तर तुम्ही तुमच्याकडे देखील असंच कुंकवाने भरतात की हळदीने? तर हे कुंकू थोडंसं, म्हणजे हे आणलेलं आहे, आम्ही देवाला गेलेलो तिकडनंच आणलेलं आहे, पण हे कुंकू एवढं चांगलं नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे त्याच्यामध्ये गम असल्यासारखं आहे ना, तसं ते कुंकू आहे. तर सगळ्याच गोष्टीमध्ये फसवलं जातं. कुंकू, हळद याच्यामध्ये पण सोडलं जात नाही. कशी काय झालेलं आहे काय समजत नाही. तर हे बघा किती छान अशी मस्त मी मळवट भरल्यानंतर माझी माता दिसते. तर हे माझं मंदिर मस्त असं सुंदर झालेलं आहे. तर ॲक्च्युली ना, मंदिर आमचं अगोदर हे खाली होतं, पण नायरा लहान होती ना, तेव्हा नायरा मग खाली मंदिर होतं ना, तर ती त्याच्याच मागे लागायची. तर आमच्याकडे ही पण पद्धत आहे की जेव्हा देवांचं हे करतो, आंघोळ घालतो, तेव्हाच ते जे काय आजी आजोबा वगैरे त्यांचे फोटो आहेत, तिकडे जी काच लावलेली आहे त्या काचेवर त्यांना ठेवलेले आहे ते फोटो, तर ते पण तेव्हाच आम्ही स्वच्छ करून घेतो. तर त्याप्रमाणेच मी पण ते स्वच्छ करून घेतले.
तर मंदिर आमचं खाली होतं अगोदर. नायरा लहान होती, तिला समजायचं नाही. तर ह्या ज्या शिड्या आहेत ना, ह्या तिने एक वेळेस आहे ना त्या सगळ्या म्हणजे त्या निघायच्या तेव्हा, तर तिने त्या पायावर पाडल्या होत्या स्वतःच्या खेचून, आणि ती कंटिन्यू त्या मंदिराजवळच असायची. त्यामुळे मग हे मंदिर आहे ना, आम्ही घर बनवलं तेव्हा आम्ही असं हे उंच करून घेतलं. पण आता असं वाटतं की उंच नसतं केलं तर बरं झालं असतं, कारण आता खूप त्रास होतो. वर चढ खाली उतर ते नाही जमत, म्हणून मग त्रास होतो. तर तुम्हाला देखील असं काही आयडिया असेल उंचावर मंदिर करायची तर असं करू नका, नंतर ते पस्तावायची बारी होते. तर हा व्हिडिओ गुरुवारी सकाळचा आहे. तर सकाळी सकाळी उठून मी मस्त आंघोळ वगैरे केलेली आहे, पाणी आलेलं आहे म्हणून पाणी भरून घेत आहे. सगळ्यात पहिलं पाण्याची कामं करून घ्यायची, कारण की पाण्याचा आमच्याकडे टायमिंग जो आहे तो 10 वाजेपर्यंतचाच असतो. त्यामुळे मग पाणी लवकर भरून घेतलं की तेच बरं पडतं, नाहीतर मग सगळंच विस्कटून जातं. त्यामुळे मग आज गुरुवार होता तर सगळेच रिकामं पाणी करून आणि सगळं घासून धुवून वगैरे भरायचं होतं. त्यामुळे मग सकाळी सकाळी उठून सगळ्यात पहिलं आंघोळ केली पाणी भरण्यासाठी, कारण पिण्याचं पाणी भरणं जरुरी आहे. संध्याकाळी नैवेद्य वगैरे बनवण्यासाठी लागणारच होतं पाणी, त्यामुळे मग ते जरुरी होतं भरणं. म्हणून मग सगळ्यात पहिलं पाणी भरायला घेतलं आंघोळ करून. आणि गॅसवर पाणी ठेवलेलं आहे नायराच्या पप्पांसाठी. माझ्यानंतर ते देखील आंघोळ करून घेतील, कारण ते नाईट करून आलेले होते आणि त्यांना झोपायचं होतं. त्यामुळे मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही उठून आंघोळ वगैरे करून नाश्ता करून घ्या आणि मग झोपून जा, म्हणजे कंटिन्यू झोप होईल. तर हे बघा, तेवढं सगळं केलं, बुधवारी केलं. त्यानंतर आजचं सगळे कामं वगैरे झाले गुरुवारचे. त्यानंतर हे बघा, पूजा मांडण्यासाठी तरी देखील 2 वाजलेले आहेत. फायनली 2 वाजता मी पुन्हा म्हणजे आंघोळ केली आणि मग मी देवीची पूजा मांडली, कारण आपण टॉयलेट बाथरूम वगैरे धुतो, परत जे काय आंघोळ केलेले बाकीच्यांचे कपडे वगैरे असतात ते वगैरे उचलून ठेवतो. त्यामुळे मग मला ते योग्य वाटत नाही बिना आंघोळीचंच हे करणं, पूजा मांडणं. त्यामुळे मग मी पुन्हा एकदा आंघोळ केली सगळे कामं झाल्यानंतर, आणि मग मी पूजा मांडलेली आहे. तर 2 वाजले तरी पण मला पूजा मांडण्यासाठी किती छान अशी पूजा मस्त मांडलेली आहे. मला खूप आवडलं हे मांडलेल्याचा व्हिडिओ जो मी केला ना, तो मला खूप आवडला. खूप सुंदर अशी माझी ती देवी वाटते. आई लक्ष्मी सगळ्यांचं भलं कर आणि सगळ्यांच्या नंतर माझं कर. त्यानंतर मग संध्याकाळी 5:30 वाजलेले आहेत. आज पोथी वगैरे वाचायची असते, त्यामुळे मग लवकर स्वयंपाकाला लागले, कारण नैवेद्य बनवायचा होता. तर सगळंच जेवण बनवायचं होतं, मग पुन्हा गडबड होते, लेट होतं. त्यामुळे मग मी 5:30ला स्वयंपाक करायला लागले. तर सगळ्यात पहिलं बनवायला घेतलं, गोडापासून सुरुवात करूया म्हटलं. म्हणून मग सगळ्यात पहिलं मी विचार केला हे बनवूया आपण आज. काय, खीर बनवायची होती. तर खीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिले दूध गरम केलेलं होतं. पुन्हा एकदा मी ठेवलेलं आहे दूध गरम होण्यासाठी. आणि खीर बनवण्यासाठी ड्रायफ्रूट्स वगैरे जे आहेत ते कापून घेतले बारीक बारीक, आणि तुपामध्ये त्यांना थोडंसं रोस्ट करून घेतलं. जास्त नाही करायचं, थोडंसंच करायचं, म्हणजे ते कडू लागत नाहीत आणि जास्त भाजले जात नाहीत. थोडंसं झाल्यानंतर मग हे शेवया होत्या, त्या शेवया पण थोड्याशा भाजून घ्यायच्या. ह्या भाजलेल्या शेवया होत्या म्हणून जास्त वेळ भाजले नाहीत. थोड्याशा तुपामध्ये त्यांना 2 ते 3 मिनटं भाजून घेतलं आणि ते मी सगळं दुधामध्ये टाकलं. तर दुधाला पण मस्त अशी फोडणी येते आणि खूप छान असं वाटतं. ती टेस्ट खूप छान लागते जी फोडणी देऊन आपण करतो ती. तर ते मी दुधामध्ये टाकून घेते खीरसाठी जे भाजलेलं होतं मी ते. तर हे बघा, अशा प्रकारे मस्त असं गरम गरम फोडणी केलेलं त्याच्यामध्ये घातलं की ते मस्त आपण डाळीला वगैरे वरून फोडणी देतो तसं ते त्याला फोडणी बसते, आणि तुपाचा मस्त असा फ्लेवर येतो खीरला आणि खूप छान लागते टेस्ट त्यामुळे खीरची. मला तर अशीच खीर करायला आवडते आणि अशीच टेस्टसुद्धा लागते खूप छान अशी. तांदळाची जरी केली तरी मी अशीच करते, आणि शेवयाची केली तरी देखील मी अशीच बनवते. तर दूध पण मस्त असं तापलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये ते टाकलं. त्यानंतर ती कढई जी होती ती तुपाची होती, तर त्यामध्येच मग मी थोडंसं तिला धुवून घेतलं आणि त्यामध्येच मी
डाळीला फोडणी दिली लगेच. म्हणजे दोन पदार्थ हे बनवून होतील लवकर आणि थोडंसं पटापट होईल. तर वरण साधं बनवलेलं आहे. वरणामध्ये काही नाही, फक्त मुगाच्या डाळीचं वरण बनवलेलं आहे साधं. मिरची वगैरे काही नाही, फक्त फोडणीचं वरण बनवलं. त्यामध्ये फक्त लसणाची आणि राई जिऱ्याची फोडणी देऊन हे केलेलं आहे, ठेवलेलं आहे. तर खीरचा गॅस मी बंद केला. तुम्ही म्हणाल मी गोड वगैरे त्याच्यामध्ये साखर वगैरे काही टाकली नाही, तर ॲक्च्युली मला दिवाबत्ती करायची होती. तर तोपर्यंत ती खूप आटली असती खीर. त्यामुळे मग मी विचार केला गॅस बंद करते आणि दिवाबत्ती करून घेते. त्यानंतर मग मी तिथे जेव्हा गॅसपाशी असेल तेव्हा मग मी पुन्हा गॅस चालू करून त्यामध्ये साखर वगैरे जे काही टाकायचे ते जेवढे आटवायचे तेवढे आटवून आणि साखर वगैरे घालून घेईल. तर आता मी हे दिवाबत्ती करायला लागलेली आहे. तोपर्यंत ही जी आहे डाळ ती बारीक गॅसवर ठेवलेली आहे, ती शिजवून होईल. म्हणजे एकाच वेळेस गॅसवर सगळी गडबड होणार नाही. त्यामुळे मग मी डाळ शिजत ठेवली आणि खीरचा गॅस, कारण खीर ऑलमोस्ट शिजलेली आहे. फक्त हेच राहिलेलं आहे की थोडीशी आटवून त्याच्यामध्ये साखर आणि थोडीशी काढायची होती गूळ टाकून आणि गुळाची करण्यासाठी. त्यामुळे मी विचार केला पहिलं दिवाबत्ती करून घेते आणि मग मी माझं आपलं गॅसपाशी उभी राहील तेव्हा खीरचं करते. नाहीतर मग ती पुन्हा आटली तर खूप घट्ट होऊन जाते आणि थंडीच्या दिवसामध्ये मग ती तुपाची खीर असल्यामुळे लवकर हे होऊन जाते, आळली जाते. त्यामुळे मग मी गॅस बंद करून टाकला आणि दिवाबत्ती करते. तर पूजा मी किचनच्या साईडला मांडलेली आहे आणि मंदिर माझं ह्या साईडला आहे. किचनमध्येच आहे मंदिर, पण दोन्ही वेगळ्या वेगळ्या साईडला आहे. एका साईडला पूजा मांडलेली आहे आणि एका साईडला मंदिर आहे. मंदिराच्या समोर मांडण्यासाठी तेवढी जागा नाही आहे, त्यामुळे मग मी ह्या साईडला मांडते आणि हे करून घेते. पूजा दुसऱ्या साईडला आणि मंदिर दुसऱ्या साईडला असं आहे. तर मग तिकडचं केलं, त्यानंतर मग इकडची असं दोन्ही एकत्रच पूजा मी करून घेते. त्यानंतर मग पोथी वगैरे वाचायची होती. देवाची पूजा करून झाली की मग लगेच पोथी आणि आरती वगैरे करून घेऊया म्हटलं, म्हणजे मग तेच हे होऊन जाईल. तर पूजा होईपर्यंत डाळ पण माझी शिजलेली आहे. त्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालून घेतली. नंतर जोपर्यंत माझी पूजा झाली तेव्हापर्यंत बरोबर डाळ झालेली होती. मग मी त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि खीरचा पण गॅस चालू केलेला आहे. त्यामध्ये साखर वगैरे घालून घ्यायची आणि गूळ राहिलेला आहे, वेलची पावडर टाकायची. त्यासाठी तो पण गॅस मी चालू केलेला आहे. आणि ही खीर मी काढून घेतली नायराच्या पप्पांसाठी. त्यांना गुळाची खीर करायची होती, कारण त्यांना साखरेचं नाही खायचं. त्यामुळे मग मी ती काढून घेतली थोडीशी, म्हणजे बाकीच्या आमच्या खीरमध्ये साखर घालण्यासाठी. म्हणजे तो एक पदार्थ बनवून होईल माझा पूर्णपणे. तर त्यामध्ये पण चवीनुसार साखर घातली. तर आमच्यासाठी देखील खूप असं गोड केलेलं नाही आहे. तर डाळ आणि खीर असे दोन्ही झालेले आहेत. खीरमध्ये गूळ वगैरे घालून ती पण खीर हलवून आणि ठेवलेली आहे. तर त्यानंतर मग मी लगेच पीठ मळायला घेतलं. पुऱ्या बनवायच्या होत्या मला, पुरी आणि भाकरी. कारण नायराच्या पप्पांना गव्हाच्या पिठाचं नव्हतं द्यायचं, म्हणून मग मी थोडंसंच पीठ मळलेलं आमच्या तिघींपुरतं. मी, नायरा आणि नायराची आत्या, त्या तिघी, म्हणजे आम्ही तिघींसाठीच पुऱ्या बनवायच्या होत्या आणि आई आणि तिच्या पप्पांना भाकरी बनवायच्या होत्या. तर हे तिघेजणं बाहेर गेलेले होते. तेवढ्या त्यांचा फोन आला. पीठ मळून झालं माझं आणि फोन आला की भाकरी नको बनवू. तर मला असं वाटलं की पुरी जास्त बनवायची आहे, म्हणून मग मी पुन्हा पीठ घेतलं आणि पीठ मळलं आणि पुऱ्याच सगळ्या, मला असं वाटलं सगळ्यांना पुरीच खायची आहे, म्हणून मी जास्त पीठ मळलं डबल घेऊन. पण ते पण गोंधळच झाला. तर पुढे तर तुम्हाला कळेल काय गोंधळ झाला. तर त्यानंतर मग पीठ मळून थोड्या वेळ ठेवूया मी म्हटलं आणि भाजीची तयारी करून घेऊया, म्हणजे पुऱ्या तळल्या की त्याच कढईमध्ये भाजीला फोडणी देता येईल. म्हणून मग मी पीठ मळून ठेवलं आणि भाजीची तयारी करते. तर भाजी बनवायची होती फ्लॉवर आणि वाटाणाची. तर त्यासाठी देखील त्यांनी मला सांगितलं होतं आईंनी की भाजी सुक्की नको बनवूस, थोडीशी अशी रपटप बनव, म्हणजे पुरी संग पण होईल आणि भाकरी संग पण खायला चांगली वाटेल. सुक्की सुक्की भाजी मग ती भाकरीबरोबर नाही चांगलं वाटत खायला, म्हणून सांगितलेलं. तर म्हणून मग मी हे खोबरं होतं ओलं घरामध्ये, म्हणून मग मी विचार केला चला ओलं खोबरं जे आहे त्याचाच वापर करून घेते
आणि तेच टाकून आपण हे करूया, भाजी बनवूया. म्हणून मग मसाला वगैरे काढून कांदा वगैरे कापून ठेवते म्हटलं, म्हणजे त्याच गरम कढईमध्ये लगेच पुऱ्या झाल्या की लगेच त्याच कढईमध्ये फोडणी देऊन भाजीला टाकायला येईल. ह्या विचाराने मी पहिलं भाजीची तयारी करून घेतली आणि त्यानंतर मग मी भाजीची तयारी म्हणजे भाजीचं वाटण वगैरे करून घेते. मिरच्या वगैरे, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं असं हे मला वाटून घ्यायचं होतं. ते वाटण करून घ्यायचं होतं, ते पण बिना पाण्याचं, फक्त थोडंसं नाही सॉरी पाणी घालून मी एकदम बारीक वाटून घेतलेलं, कारण मला भाजी पातळ बनवायची होती, थोडीशी लपतप असतं तसे. तर त्याप्रमाणे म्हणून मग वाटण करून घेते. तर हे बघा मिक्सर लावलेला आहे आणि आता हे मी वाटण करून घेते. तर मिक्सर असल्यामुळे खरोखर खूप कामं हे होतात, पण पाटा वरवंटावरचं वाटण त्याची टेस्ट वेगळीच असते. तर त्यानंतर मग मी पुऱ्यांसाठी हे करून घेतले, गोळे करून घेतले. कारण नेहमी नायराचे पप्पा असतात, तर नायराचे पप्पा मला पुरी तळण्यासाठी मदत करतात. पण आज ते बाहेर गेलेले होते, म्हणजे आईना डॉक्टरकडे घेऊन गेलेले होते, त्यामुळे ते नव्हते. म्हणून मग आजचं टास्क माझंच होतं की मलाच लाटायचं आणि मलाच तळायच्या होत्या पुऱ्या. म्हणून मग मी तेवढ्या ज्या गोळे करून घेतले तेवढ्या पुऱ्या मी लाटून ठेवल्या. ॲक्च्युली मी पेपरवर लाटून ठेवायचे किचनवरच, पण 1-2 वेळा असं झालं की त्या चिपकतात पेपरला आणि मग त्या पुन्हा पुन्हा लाटत बसा. त्यापेक्षा मग मी जे ताट असतं, ताट आणि आपलं चॉपिंग बोर्ड वगैरे याच्यावरच ठेवून आणि हे करून घेते. त्यामुळे मग बरोबर होऊन जातं. त्या तुटत पण नाहीत, चिपकत पण नाहीत आणि काहीच होत नाही. मस्त अशा बनल्या जातात. तर हे बघा कशा मस्त लगेच तेवढ्या लाटून झाल्या. त्यानंतर मग मी तळायला घेतल्या. तर अशा मी दोन बॅचमध्ये पुऱ्या लाटून आणि तळल्या पूर्ण झाल्या. अर्ध्या एका वेळात आणि अर्ध्या एका वेळात असं लाटल्या आणि तेवढ्याबरोबर मला ठेवायला जागा पण झाली ताटामध्ये आणि चॉपिंग बोर्डवर वगैरे. त्याप्रमाणे मग मी ठेवून आणि पुऱ्या तळवून घेतल्या लगेच. म्हणजे जास्त हे पण नाही होत, तेल पण जास्त आपलं हे होत नाही, आटत नाही आणि गॅस पण जास्त वाया जात नाही असं केल्यामुळे. ते अर्ध्या झाल्यानंतर मध्ये गॅस मी बंद करून टाकला होता आणि मग पुन्हा त्या लाटून होत आल्या तेव्हा मी गॅस चालू केला. त्यानंतर पुऱ्या झाल्या आणि आता लगेच भाजीला फोडणी देते. तर हे बघा भाजीला फोडणी देण्यासाठी मी जे तेल होतं त्याच्यामध्ये ते कमी करून घेतलं आणि वाटाणा आणि फ्लावरच्या भाजीला फोडणी देते. तर भाजी पण खूप छान झालेली. ॲक्च्युली मला ते बाजूला माझ्या ताई राहतात, त्यांचं ताट पण द्यायचं होतं, म्हणून मग मी विचार केला की त्यांचं ताट आपल्याला द्यायचं आहे, तर ताटात देताना काहीतरी चांगलाच पदार्थ दिला तर चांगलं वाटतं. नाहीतर मग काय आपण नेहमी तर भाजी चपाती आणि हे सगळं खातच असतो. म्हणून मग मी त्यांचं ताट देखील द्यायचं होतं, तर त्या हिशोबाने स्वयंपाक केलेला, जेणेकरून त्यांना पण देता येईल. तर भाजीसाठी काय केलं, कांदा लाल करून घेतला, थोडासा, जास्त नाही करायचा, थोडासा करायचा. त्यामध्ये वाटण घातलं, त्यानंतर त्यामध्येच टॉमॅटो घातलं शिजण्यासाठी. वाटण थोडंसं असं परतून घेतलं, त्यानंतर मग त्यामध्ये टॉमॅटो घातला आणि मग जे काय आपल्याला मीठ हळद घातली आणि आपल्याला जे मसाले वापरायचे ते वापरायचे. आमच्याकडे जास्त मसाले खाल्ले जात नाहीत, त्यामुळे मग आमच्याकडे मिरचीचंच असतं. तर म्हणून मी फक्त रंग येण्यासाठी ही कलरवाली मिरची आहे, ही तिखट मिरची नाही आहे. आणि थोडासा जो मसाला होता तो मसाला पण मी थोडासा घातलेला आहे हे करण्यासाठी, भाजी करण्यासाठी. आणि भाजी मला जास्त पातळ नव्हती करायची, थोडीशी पातळ करायची होती, त्यामुळे मग मी थोडंसंच पाणी घालणार होते त्यामध्ये आणि भाजी शिजायला ठेवायची. तर त्या मसाल्यामध्ये हे फ्लावर आणि वाटाणा घालून मस्त असं त्यांना परतून घ्यायचं 5 मिनटं तरी. आणि त्यानंतर त्यामध्ये भाजीमध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे भाजी छान तर्री पण येते आणि छान शिजते पण, लवकर शिजली जाते. कारण मला ऑलरेडी उशीर झालेला होता. आता वाजलेले होते 9:30. बघितलं 5:30ला सुरुवात केलेली होती स्वयंपाकाला, तरी देखील मला स्वयंपाक पूर्ण नाही झाला नव्हता, तरी देखील 9:30 वाजलेले होते. तर हल्लीचं वातावरण असं झालेलं आहे की सगळ्यांना सर्दी आणि खोकले झालेले आहेत. त्याप्रमाणे मला पण झालेलं आहे, घसा थोडा हे झालेला आहे.
तर माझ्या आवाजातूनही तुम्हाला कळेलच माझा आवाज जो चेंज झालेला आहे त्यामुळे. तर भाजी मी फोडणीला घालायच्या अगोदर नायराच्या पप्पांचा फोन आला होता की झालं का स्वयंपाक म्हणून. तर मी म्हटलं नाही. तर मी त्यांना सांगितलं पुरीचं पीठ मी जास्त मळलं, सगळ्यांसाठी मी पुरीच बनवली. तर मग तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, आईला भाकरी खायची होती म्हणून. तर मग मी म्हटलं की भाकरी खायची होती, मग तुम्ही मला कन्फ्यूज केलं. मला ते जे होतं कन्फ्युजन झालेलं ते कळलं. मग मी विचार केला की चला भाकरी खायची आहे तर त्यात काय 5-10 मिनटात 2 भाकरी बनवण्यासाठी किती वेळ जाणार आहे. म्हणून मग मी भाकरी बनवायला घेतली आणि 2च भाकरी बनवायच्या होत्या दोघांसाठी. म्हणून मी भाकरी पण बनवल्या. पण मी भाकरी बनवताना आहे ना, शेवटी माझ्या लक्षात आलं की जर यांनी येताना जर भाकरी बाहेरून विकत आणली तर पुन्हा माझ्या बनवलेल्या भाकरीचं वेस्ट होऊन जाईल. म्हणून मग मी फोन केला तर त्यांनी सांगितलं की आम्ही भाकरी घेतली आहे म्हणून. पण मग आता काय करणार, मी पण बनवली आहे. तर माझं असं करून येणार सगळं जेवण डबल झालेलं होतं. पुऱ्या पण माझ्या एक्स्ट्रा झाल्या कारण ते कन्फ्युजन झालं. मला वाटलं त्यांना पुरी खायची, आज भाकरी खायची इच्छा नाही आहे म्हणून मी पुरी केली. तर भाकरी देखील बघा कशी टम्म अशी फुगलेली आहे. तर ते पण भाकरी घेऊन आले आणि मी पण. तर दुसऱ्या साईडला भात ठेवला. त्यानंतर सगळं झालेलं आहे, देवाला नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालेलं आहे. पुन्हा ताईंचं जे ताट होतं ते पण दिलेलं आहे आणि किचन देखील मस्त असा चकाचक करून झालेला आहे. आणि आता उपास सोडते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.